नमस्कार मित्रांनो, वनरक्षक भरती 2023 बद्दल एक अपडेट आली आहे। तर बघा, धाव चाचणीचा जो टाइम टेबल आहे तो आता साइटवर उपलब्ध झालेला आहे आणि हा टाइम टेबल नागपूर विभागाचा आहे। ज्या विद्यार्थ्यांनी नागपूर विभागासाठी अर्ज केले होते आणि ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्यवस्थित झालेले आहे आणि त्यांचे लिस्टमध्ये नाव आहे, त्यांचे आता रनिंग टेस्ट होणार आहे। तर धाव चाचणी कधी होणार आहे त्याचा पूर्ण टाइम टेबल उपलब्ध झालेला आहे। तर आता आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण टाइम टेबल बघणार आहे आणि कोणत्या विद्यार्थ्यांचे कधी होणार आहे धाव चाचणी ते सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, नागपूर वनरक्षक गट क पदाच्या भरती प्रक्रियेअंतर्गत मूळ कागदपत्र तपासणी व शारीरिक मोजमाप तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी धाव चाचणीचे आयोजन 21/2/2024 ते 25/2/2024 म्हणजे 3 ते 4 दिवस दिलेले आहे। या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे करण्यात येत आहे। धाव चाचणीचे सविस्तर वेळापत्रक वन विभागाच्या म्हणजे maforest.government.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे आणि वेळापत्रकानुसार उमेदवारांनी त्यांची दिलेल्या बॅचच्या वेळेतच धाव चाचणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे। जो टाइम टेबल दिलेला आहे त्या टाइम टेबलमध्ये तुम्हाला तिथे हजर राहणं गरजेचं आहे। तर यामध्ये बघा, महिलांसाठी 3 किलोमीटर रनिंग असणार आहे आणि हे रनिंग 21/2/2024 पासून सुरू होणार आहे। त्यानंतर 22, 23, 24 आणि 25 तारखेमध्ये। आणि यामध्ये बघा, जो सिरियल नंबर आहे ह्या सिरियल नंबर सुद्धा दिलेला आहे। सिरियल नंबरनुसारच तुमची रनिंग टेस्ट होणार आहे म्हणजे धाव चाचणी होणार आहे। स्टार्टिंगला जे पहिले 21/2/2024ला 1 ते 24 एवढ्या ज्या महिला आहे त्यांची धाव चाचणी होणार आहे आणि इथे तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला आहे की तुमची धाव चाचणी कुठे होणार आहे आणि ते बारकोड सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। तुम्ही मोबाईलवरून बारकोड स्कॅन करून सुद्धा लोकेशनला ट्रॅक करू शकता। तर अशा प्रकारे महिलांसाठी हा टाइम टेबल नमूद केलेला आहे, तुम्ही एकदा चेक करू शकता। 21 ते 25 या दरम्यान महिलांचं 3 किलोमीटर रनिंग टेस्ट म्हणजे धाव चाचणी होणार आहे। सिरियल नंबर वाईज धाव चाचणी होणार आहे। आता त्यानंतर पुरुषांसाठी केव्हा हे सुद्धा आपण बघूया। तर बघा, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग होणार आहे आणि हे सुद्धा 21 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत होणार आहे आणि यामध्ये सुद्धा सिरियल नंबर दिलेला आहे। सिरियल नंबर वाईज विद्यार्थ्यांचे धाव चाचणी होणार आहे आणि यांच्यासाठी जो ॲड्रेस आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि यांच्यासाठी सुद्धा बारकोड सुद्धा नमूद केलेला आहे। या PDF मध्ये तुम्ही बघू शकता। तर ज्या विद्यार्थ्यांचे खाली दिलेल्या PDF मध्ये सिरियल नंबर चेक करा आणि त्यानुसार तुम्हाला धाव चाचणीला जाणं गरजेचं आहे। काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहे बघा, उमेदवारांनी धाव चाचणीसाठी त्यांना दिलेल्या बॅचच्या वेळेच्या 1 तास पूर्वी येणे व येताना खालीलप्रमाणे मूळ दस्तावेज सोबत आणणं गरजेचं आहे। म्हणजे तुम्हाला जो टाइम दिलेला आहे त्या टाइमच्या 1 तासा अगोदर तिथे हजर राहणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स जे सांगितले ते बघा, ऑनलाईन परीक्षेच्या प्रवेश पत्राची मूळ प्रत, त्यानंतर स्वतःचे एक ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वोटिंग कार्ड, त्यानंतर विभागाने कागदपत्र तपासणीच्या वेळी दिलेले मूळ पात्र प्रमाणपत्र म्हणजे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे ज्यामध्ये तुम्ही पात्र आहात असे सर्टिफिकेट आहे, ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। त्यानंतर बघा, धाव चाचणीमध्ये गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना पुनर्च संधी दिली जाणार नाही आहे। म्हणजे धाव चाचणीमध्ये जे गैरहजर राहणार आहे त्यांना परत धाव चाचणी होणार नाही आहे। भरती प्रक्रियेसंदर्भात पुढील सूचना व माहितीसाठी उमेदवारांनी maforest.government.in या संकेतस्थळावर भेट देत राहावी आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा नागपूरबद्दल सर्व अपडेट उपलब्ध आहे आणि यानंतर सुद्धा पूर्ण ज्या अपडेट आहे त्या उपलब्ध राहणार आहे। त्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून वन विभागबद्दल सर्व ज्या अपडेट आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। आणि यामध्ये बघा, फॉरेस्ट गार्ड ग्रुप C शेड्यूल ऑफ रनिंग टेस्ट फॉर मेल कॅन्डिडेट म्हणजे मुलांची जे रनिंग टेस्ट होणार आहे त्यामध्ये बघा इथे सिरियल नंबर दिलेला आहे। हा सिरियल नंबर आपण जे PDF वर बघितला आहे त्याच्यानुसार हा सिरियल नंबर आहे आणि हा मेरिट नंबर आहे। यामध्ये तुमचे नाव दिलेलं आहे, जेंडर आणि डेट ऑफ रनिंग टेस्ट कोणत्या तारखेला तुमची रनिंग होणार आहे आणि त्यानंतर इथे तुम्हाला टायमिंग दिलेला आहे। टायमिंग हा खूप महत्त्वाचा असणार आहे। तुम्ही जे विद्यार्थी यासाठी इलिजिबल आहे आणि ज्यांचे या लिस्टमध्ये नाव आहे ही लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा उपलब्ध केलेली आहे, तुम्ही तिथे सुद्धा बघू शकता। आणि यामध्ये तुमचं नाव, डेट ऑफ रनिंग टेस्ट आणि कोणत्या टाईमला तुमचं रनिंग होणार आहे हे तुम्हाला चेक करणं खूप गरजेचं राहणार आहे। तुम्ही लेट झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही आहे असे डायरेक्ट सांगण्यात आलेले आहे। यामध्ये 313 पेजची PDF आहे। यामध्ये फिमेल कॅन्डिडेटचं सुद्धा सर्व माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मेल कॅन्डिडेटची सुद्धा पूर्ण माहिती दिलेली आहे। तर यामध्ये तुम्ही पूर्ण माहिती चेक करू शकता आणि कोणत्या तारखेला आणि कोणत्या वेळेला तुमची धाव चाचणी होणार आहे ही पूर्ण माहिती यामध्ये उपलब्ध केलेली आहे। तर या संदर्भात जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।